नमस्कार मंडळी, आणखीन एका व्हिडिओमध्ये आज आपण पुन्हा भेटतोय। तर मित्रांनो, आता आपल्या हिंदू कॅलेंडरनुसार 9वा महिना हा मार्गशीर्ष असतो आणि तो महिना सुरू झालेला आहे। मार्गशीर्ष हा श्रावणप्रमाणेच अत्यंत पवित्र मानला जातो, कारण ह्या मार्गशीर्ष महिन्यात येणाऱ्या 4 किंवा 5 गुरुवारामध्ये आपण गुरुवार निमित्ताने श्री लक्ष्मी मातेची पूजा करतो आणि घरोघरी श्री लक्ष्मी मातेची पूजा गुरुवारच्या दिवशी या महिन्यात केली जाते। तर ही पूजा आणि ह्या पूजेचं महत्त्व आणि ह्या पूजेच्या मागची कहाणी काय आहे हे जाणून घेण्यासाठी आजचा हा व्हिडिओ। तर मंडळी, आमच्या घरात सुद्धा श्री लक्ष्मी मातेची पूजा केली जाते, तर ती आज आपण पाहणार आहोत। तर हेमंगी आज तिचा सुद्धा उपवास आहे, तिने सुद्धा एक टायमाचा उपवास केलेला आहे। तर तिच्याकडूनच आपण संपूर्ण माहिती आणि या श्री लक्ष्मी मातेच्या उपवासाची कहाणी सुद्धा आपण ऐकून घेणार आहोत। तर मी जितू स्वागत करते तुम्हा सर्वांचं आपल्या मराठमोळा यूट्यूब चॅनल स्टोरी ऑन रोडमध्ये। चला तर मंडळी, जाऊया आपण पूजेसाठी। श्री लक्ष्मीच्या पूजेची रचना, स्थापना व उद्यापन। घरात स्वच्छ जागी शेणाने थोडी जागा सारवावी। लादी असल्यास ओल्या फडक्याने पुसून घ्यावी। रांगोळीने स्वस्तिक काढून त्यावर चौरंग अगर पाट ठेवावा। पाटासभोवती रांगोळी काढावी। पाटावर मधोमध थोडे तांदूळ अगर गहू वर्तुळाकार पसरून ठेवावे। त्यावर थोडे हळदी कुंकू वाहावे। एक तांब्याचा तांब्या म्हणजेच कलश स्वच्छ घासावा। त्यात पाणी भरून पैसा, सुपारी व थोड्या दुर्वा घालाव्या। कलशाच्या तोंडावर 5 तऱ्हेच्या झाडांच्या 5 डहाळ्या किंवा 5 झाडांची पाने रचून ठेवावी। वर नारळ ठेवावा। हाच नारळ उद्यापनापर्यंत घ्यावयाचा। कलशाच्या बाहेरच्या अंगाला सर्व बाजूंनी हळदी कुंकवाची बोटे ओढावी। अशा रीतीने सजविलेला कलश पाटावर पसरलेल्या तांदळाच्या अगर गव्हाच्या वर्तुळावर नीट ठेवावा। या पुस्तकात श्री लक्ष्मीचे चित्र यंत्रमंत्रासह दिले आहे, ते हलक्या हाताने काढून घ्यावे। ते पुठ्ठ्यावर चिकटवावे किंवा तसबिरीत भरून घ्यावे। तसबीर कलशाला टेकून समोर ठेवावी। जवळ 1 रुपया नाण्यात ठेवावा। उद्यापनापर्यंत हाच 1 रुपया पूजेला घ्यावयाचा। उद्यापनानंतर तो तिजोरीत ठेवायचा। नंतर स्वतः आचमन करून लक्ष्मीची पंचोपचार पूजा करावी। स्नान, हळदी कुंकू वाहणे, फुले वाहणे, अगरबत्ती धूप ओवाळणे आणि नमस्कार करणे, नैवेद्य अर्पण करून प्रार्थना करणे ही पंचोपचार पूजा होय। श्री लक्ष्मीला स्नान घालताना तसबीर खराब होणार नाही अशा बेताने दुर्वांनी अगर तुळशीपत्राने तसबिरीवर व कलशावर थोडे पाणी शिंपडावे। नैवेद्यासाठी केळे किंवा इतर फळे ठेवावी। एका वाटीतून दूध मात्र अवश्य ठेवावे। समोर पाटावर बसून श्री लक्ष्मी व्रताची कथा वाचून नंतर श्री लक्ष्मी महात्म्य वाचावे। अगर दुसऱ्याला वाचायला सांगून आपण ऐकावे। नैवेद्य दाखवून लक्ष्मीसमोर हात जोडून बसावे आणि या पोथीत दिलेले श्री लक्ष्मी नमनाष्टक म्हणावे। मनातल्या मनात आपली इच्छा देवीला सांगावी, ती पूर्ण करण्यासाठी प्रार्थना करावी। नंतर आरती म्हणून अगरबत्ती, धूपारती व निरांजन ओवाळणे, साष्टांग नमस्कार घालावा। रात्री परत श्री लक्ष्मीची पंचोपचार पूजा करून गोड पक्वानाचा महानैवेद्य दाखवावा। गायीसाठी एक वेगळे पान काढून ते तिला द्यावे आणि सर्व कुटुंबियांसह आनंदाने प्रसन्न मनाने भोजन करावे। दुसऱ्या दिवशी सकाळी स्नान झाल्यावर कलशातील डहाळे अगर पाने घरात निरनिराळ्या 5 ठिकाणी ठेवावी। कलशातील पाणी समुद्रात, नदीत, विहिरीत, तलावात किंवा तुळशी वृंदावनात ओतावे। पूजा केलेल्या ठिकाणी हळदी कुंकू वाहून लक्ष्मीचे स्मरण करून नमस्कार करावा। काही वेळाने डहाळे उचलून साठविलेल्या फुलोऱ्यात ठेवावे। हे व्रत करणाऱ्यांना मी सुखी करीन असे प्रत्यक्ष श्री लक्ष्मीनेच पद्मपुराणात सांगितले आहे। उद्यापनानंतर तांब्यातील पैसा, सुपारी, वरील नारळ व प्रथमपासून साठलेला सर्व फुलोरा समुद्रात, नदीत अगर तलावात सोडावा। वाहत्या पाण्यात सोडावा। नमस्कार करावा। श्री लक्ष्मी व्रताची कथा।
गुरुवारची कहाणी. ऐका ऐका भाविक भक्तजन हो, श्री लक्ष्मीव्रताची कथा. गुरुवारची कहाणी. ही कहाणी ऐकून काय होते? दुःख दारिद्र्य दूर होते, श्री लक्ष्मी कृपा होते, धनदौलत प्राप्त होते, दीर्घायुषी संतती होते, मनाची इच्छा पूर्ण होते. श्री लक्ष्मीची नावे रूपे अनेक आहेत. कैलासातील पार्वती, श्रीराब्धातील सिंधुकन्या, स्वर्गातील महालक्ष्मी, भूलोकावरील लक्ष्मी, ब्रह्मलोकीची सावित्री, गोलोकातील राधिका, वृंदवनातील राशेश्वरी, चंदनवनातील चंद्रा, चंपकवनातील विरजा, पद्मवनातील पद्मावती, मालतीवनातील मालती, कुंदवनातील कुंददंती, केतकीवनातील सुशीला, कदंबवनातील कदंबमाला, राजगृहातील राजलक्ष्मी आणि घराघरातील गृहलक्ष्मी अशा विविध रूपांनी आणि नावांनी लक्ष्मीदेवी प्रसिद्ध आहे. अशा श्री लक्ष्मीदेवीची आहे ही कहाणी. द्वापार युगातली, सौराष्ट्र देशातली. तिथे भद्रश्रवा नावाचा एक राजा राज्य करीत होता. तो पराक्रमी होता. 4 वेद, 6 शास्त्रे, 18 पुराणे याचे त्याला ज्ञान होते. त्याच्या राणीचे नाव सुरतचंद्रिका. ती होती देखणी, सुलक्षणी, पतिव्रता. त्या राजा राणीला होती 8 मुले, 7 मुलगे आणि 1 मुलगी. त्या मुलीचे नाव होते श्यामबाला. एकदा श्री लक्ष्मीदेवीच्या मनात आले की आपण त्या राजाच्या राजगृहात राहावे, म्हणजे राजा प्रजेला अधिक सुख देईल. गरिबाकडे राहिले तर तोच सारी संपत्ती खाऊन टाकेल. म्हणून तिने काय केले? वृद्ध ब्राह्मण स्त्रीचे रूप घेतले, हातात काठी घेतली आणि ती टेकीत ती सुरतचंद्रिका राणीच्या महालाच्या दारात उभी राहिली. तिला बघून एक दासी पुढे आली. तिने त्या म्हातारीची चौकशी केली. तिचे नाव, तिच्या नवऱ्याचे नाव, राहण्याचे ठिकाण वगैरे माहिती विचारली. वृद्ध स्त्रीचे रूप घेतलेली लक्ष्मी माता म्हणाली, माझे नाव कमला, माझ्या पतीचे नाव भुवनेश, द्वारकेला राहतो आम्ही. तुमची राणी पूर्वीजन्मी एका वैश्याची पत्नी होती. तो वैश्य फार दरिद्री होता. रोज भांडणे होत असत. नवरा तिला मारझोड करी. त्या त्रासाला ती कंटाळली आणि घर सोडून निघाली. रानावनात उपाशी भटकू लागली. तिची ती दशा बघून मला तिची दया आली. धनसंपत्ती देणाऱ्या लक्ष्मीव्रताची मी तिला माहिती सांगितली. माझ्या उपदेशाप्रमाणे तिने लक्ष्मीव्रत केले. श्री लक्ष्मीदेवी प्रसन्न झाली. त्यामुळे त्यांचे दारिद्र्य संपले. संतती संपत्तीने घर भरले. आनंदी आनंद झाला. पुढे दोघे निधन पावले. लक्ष्मीव्रत केल्यामुळे ते दोघे लक्ष्मीलोकात वैभवात राहिले. जितकी वर्षे लक्ष्मीव्रत केले तितकी 1000 वर्षे त्यांना सुखोपभोग मिळाले. आता तर त्यांना राजकुळात जन्म लाभलेला आहे. परंतु त्या राणीला लक्ष्मीव्रताचा विसर पडला. ती आठवण करून देण्यासाठी मी मुद्दाम इथे आले. हे ऐकून त्या दासीने तिला लक्ष्मीव्रताची माहिती विचारली. पूजाविधी विचारला. वृद्ध रूपधारी लक्ष्मीने तिला लक्ष्मीव्रताची माहिती व महती सांगितली. मग ती दासी त्या वृद्ध स्त्रीचे उपकार मानून तिचा निरोप राणीला सांगण्यासाठी गेली. राजवैभवात लोळणाऱ्या राणीला आपल्या ऐश्वर्याचा फारच गर्व झाला होता. ती उन्मत्त झाली होती. म्हातारीचा निरोप ऐकून ती तावातावाने आली. त्या वृद्ध ब्राह्मण स्त्रीला पटकळपणाने खूप बोलली, धक्काबुक्कीही केली. ती वृद्ध स्त्री म्हणजे प्रत्यक्ष लक्ष्मीच होती. हे काही राणीला कळले नाही. राणीचा उद्धटपणा बघून लक्ष्मीने तिथे न राहता स्वस्थानीच जाण्याचे ठरविले. ती तिथून निघाली. थोड्याच अंतरावर तिला श्यामबाला भेटली. तिला सगळी हकीकत कळली. तिने त्या वृद्ध स्त्रीची क्षमा मागितली. तेव्हा लक्ष्मीला तिची दया आली. तिने श्यामबालेला लक्ष्मीव्रताची माहिती सांगितली. तो दिवस म्हणजे मार्गशीर्ष महिन्यातला पहिला गुरुवार. श्यामबालेने भावभक्तीने लक्ष्मीव्रत केले. त्यामुळे सिद्धेश्वर नावाच्या एका राजाच्या मालाधर नावाच्या राजपुत्राशी तिचा विवाह झाला. सर्व वैभव मिळाले. ती आपल्या पतीसह राजवैभवात नांदू लागली. इकडे लक्ष्मीचा कोप झाल्याने राजा भद्रश्रवा व राणी सुरतचंद्रिका यांचे राज्य गेले. वैभव ऐश्वर्य गेले आणि त्यांची अन्नान्न दशा झाली. एके दिवशी सुरतचंद्रिका आपल्या पतीस म्हणाली, आपला जावई राजा आहे, खूप श्रीमंत आहे. त्याच्याकडे जा, आपले हाल सांगा, त्याला दया येईल, तो काही संपत्ती देईल. त्याप्रमाणे भद्रश्रवा जावयाच्या राज्यात गेला. एका तळ्याच्या काठी विश्रांती घेण्यासाठी बसला. तोच श्यामबालेच्या दासी पाणी नेण्यासाठी तिथे आल्या. त्यांना भद्रश्रवा दिसला. दासींनी त्यांचे नावगाव विचारले. त्याने सर्व सांगितले. तो श्यामबालेचा पिता आहे हे कळल्यावर दासी धावत धावत श्यामबालेकडे
गेले. तिला सर्व हकीकत सांगितली. श्यामबालेने आपल्या पित्याला मोठ्या थाटामाटाने आपल्या राजवाड्यात आणले. आदर सत्कार केला. नानापरींचा पाहुणचार केला. तो परत जायला निघाला तेव्हा तिने हंडा भरून धन दिले. भद्रश्रवा घरी आला. सूरजचंद्रिकेला आनंद झाला. तिने हंडा उघडला तो काय, हंड्यात द्रव्य नव्हते, कोळसे भरले होते. लक्ष्मीच्या अवकृपेने हा चमत्कार घडून आला होता. काही दिवस लोटले. सूरजचंद्रिका एकदा आपल्या लेकीच्या घरी गेली. तो दिवस होता मार्गशीर्षातला शेवटचा गुरुवार. श्यामबालेने लक्ष्मीव्रत केले. आईकडूनही करविले. सूरजचंद्रिका परत आपल्या नगरात आली. तिने लक्ष्मीव्रत केले म्हणून पूर्वीचे सर्व वैभव परत मिळाले. राज ऐश्वर्य प्राप्त झाले. पुढे काही दिवसांनी श्यामबाला माहेरी आली. परंतु बापाला कोळसे दिले, आपल्याला काही दिलेच नाही. हा राग सूरजचंद्रिकेच्या पोटात रटमटत होता. म्हणून श्यामबालेला कोणी विचारले नाही. तिचा अपमान झाला, परंतु ती आईवर रागावली नाही. तिथून ती निघाली. निघताना तिने तिथले थोडे मीठ बरोबर घेतले. आपल्या घरी आल्यावर तिच्या पतीने तिला विचारले, माहेराहून काय आणले? ती म्हणाली, राज्याचे सार आणले. पती म्हणाला, म्हणजे काय? पत्नी म्हणाली, थोडा धीर धरा म्हणजे कळेल. त्या दिवशी तिने सर्व पदार्थ अळणी करायला सांगितले. नवऱ्याला जेवण वाढले. त्याला जेवण अळणी लागले. मग तिने ताटात थोडे मीठ वाढले. पदार्थात घालतात जेवण रुचकर लागले. हेच ते राज्याचे सार. श्यामबालेच्या पतीला ते पटले. त्या दोघांनी मग हास्यविनोद करीत भोजन संपविले. सारांश, अशा रीतीने जे कोणी हे लक्ष्मीव्रत श्रद्धेने करतील त्यांच्यावर लक्ष्मीची कृपा होईल. सुखशांतीचा लाभ होईल. मनोरथ पूर्ण होतील. मात्र श्रीमंती आल्यावर उतू नये, मातू नये, लक्ष्मीव्रत करायला चुकू नये. प्रत्येक गुरुवारी पोथी वाचायला विसरू नये. अशी ही लक्ष्मीव्रताची कथा, गुरुवारची कहाणी सफळ संपूर्ण. ओम लक्ष्मी देवे तर मंडळी, नमः. आजचा हा भाग तुम्हाला कसा वाटला हे नक्की कळवा. आणि श्री लक्ष्मी मातेची कृपा तुमच्यावर सुद्धा अशीच चांगल्या रीतीने राहू दे, हीच देवीचरणी प्रार्थना. आजचा हा व्हिडिओ तुम्हाला काही कारणास्तव आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा. अद्याप तुम्ही जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल मित्रांनो तर नक्कीच सबस्क्राईब करा. आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही माझ्यासोबत राहा. तर मित्रांनो, आजचा पुरता मी इथेच थांबतोय. भेटूया नवीन अशा छानशा व्हिडिओसोबत. तोपर्यंत मी जितू आपणा सर्वांची रजा घेतोय. जय महालक्ष्मी.